नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे तुरीच्या डाळीचा आणि टोमॅटोची आमटी. तरी तर मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. आता ही स्वच्छ धुवून घेतली आहे तुरीची डाळ 2 वेळेस. आता हे कुकरला टाकून घेणार आहे मी. त्याच्यामध्येच आता मी 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि अर्धा तांब्या पाणी टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 4 टोमॅटो टाकून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ पण टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये. आता हे कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया. तर कुकर जो आहे तो गॅसवरती ठेवलेला आहे मी. तर आता ह्याच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर डाळ आपली छान अशी शिजलेली आहे. तर ह्याच्यामधला आता जे टोमॅटो टाकलेले होते ना मी 4, तर ते बाजूला काढून घेणार आहे मी. आता जे हे टोमॅटो आहेत ना शिजलेले, त्याचे मी वरची जी साल असते ना ती काढून घेतलेली आहे. ते 4ही टोमॅटोची वरची साल मी काढून घेतली. आता मी इकडं लसूण बारीक असा ठेचून घेतलेला आहे. आता इथं 4 ते 5 विलायची घेतलेली आहे मी. ही विलायची मी तशीच टाकलेली आहे तेलामध्ये. आता 1 चमचा मोहरी टाकून घेतली आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आता जिरे पण टाकून घेणार आहे मी. आता ही लसणाची पेस्ट जी केली होती ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे मी. आता जे हे लसूण जे आहेत छान असा लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि त्याच्यामध्येच आता 1 तेजपत्ता पण टाकून घेतला आहे मी. आता हे शिजवलेले जे टोमॅटो होते 4, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेतले आहेत मी. आता हे टोमॅटो जे आहेत आधीच आपल्याला शिजलेले आहेत. हे एकदम अशी बारीक असा ह्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला ह्याच्यामध्येच कढईमध्येच. तर बारीक अशी ह्याची पेस्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तेलाला पण ह्याला छान असं तेल पण सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे. थोडीशी 1 चिमूट हळद टाकली आहे. आता हे आमचूर पावडर टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा. आता हे छान असं मिक्स करून घेतलं आहे मी. आता ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता शिजवलेली जी डाळ होती ती टाकून घेतली. आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. तर आपण आधीच थोडंसं पण आधीच मीठ टाकलेलं होतं डाळ शिजवताना, त्याच्यामुळं मी आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता ह्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आपली ही जी आमटी आहे तर छान अशी तयार झालेली आहे. तर मी आता हे खाली उतरून घेते कढई. कलर पण छान आलेला आहे आपल्या आमटीला. चवीला तर खूप भारी लागते ही आमटी. एकदम साधी सिंपल अशी ही आमटी आहे. कोणीही सहज करू शकेल अशी आमटी आहे ही. कमी साहित्यात ही आमटी तयार होते आपली आणि चवीला तर खूप भारी लागते. तर तुम्ही बघू शकता आपली ही आमटी छान अशी मस्त तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा प्लीज.
धन्यवाद.